संभाजीनगरमध्ये आपल्याला माहिती आहे भाजपमधला अंतर्गत संघर्ष उफाळून आलेला आहे आणि ज्यांची तिकीटं नाकारण्यात आली आहेत ते सगळे आता आक्रमक झालेले दिसतात। सध्या अतुल सावे यांच्या कार्यालयाच्या बाहेर सध्याची ही निदर्शनं आपण बघतो आहोत। अधिकची माहिती जाणून घेऊयात। कृष्णा केंडे आहेत आपल्या सोबत। कृष्णा, खरं तर अतुल सावे हे याच ठिकाणी उपस्थित आहेत अशी माहिती मिळते, मात्र जे कार्यकर्ते नाराज आहेत, ज्यांचं तिकीट नाकारलं गेलंय, त्यांना मात्र भेटू दिलं जात नाहीये का? तीच नाराजी या ठिकाणी कार्यकर्त्यांची आहे। सुरुवातीला काही महिला या ठिकाणी नाराज होत्या, त्यानंतर आता एक पुरुष आलेले आहेत आणि त्यांना तिकीट मिळालं नाही। ते थेट व्हीआयपी कक्ष जिथं अतुल सावे भागवत कराड बसलेत त्यांचा दरवाजा ढकलला, तो दरवाजा देखील त्यांनी या ठिकाणी तोडला आणि पुढे आत जाण्याचा प्रयत्न केला। त्याच वेळी पोलिसांनी त्यांना अडवलं आणि आता पोलीस त्यांना अडवतायत। मात्र पोलिसांनी इच्छुक यांच्यामध्येच या ठिकाणी झटापटी झालेली आहे। झटापटी आपल्याला पाहायला मिळते आहे आणि कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यामध्येच आता सगळा या ठिकाणी सुरू आहे। ज्या महिला या ठिकाणी इच्छुक होत्या त्या देखील आलेल्या आहेत आणि त्याशिवाय इतर जे आहेत ते देखील या ठिकाणी राडा करताना आपल्याला पाहायला मिळतात। पोलीस समजून सांगण्याचा प्रयत्न करतायत, मात्र पोलिसांचं या ठिकाणी त्या ऐकत नाहीत। अशा प्रकारची स्थिती आता बीजेपी कार्यालयात छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये पाहायला मिळते आहे आणि पोलिसांच्या वतीनं आता मी तुम्हाला ते व्हीआयपी दार दाखवतो, जे तोडलेलं आहे व्हीआयपी कक्षाचं दार, ते दुरुस्त केलं जात आहे। आणि दुसरीकडे आपण पाहिलं तर आता या ठिकाणी राडा देखील होतोय। दादा, तुमची काय प्रतिक्रिया? तुम्ही प्रसंग सांगितलं। अहो, मी 30 वर्ष झाले झक मारतोय भाजपमध्ये। कुत्र विचारित नव्हतं त्यावेळेस आम्ही काम केलेलं आहे। सगळ्या पदाधिकारी मुंडे साहेबापासून काम केलेलं आम्ही, आणि आम्हाला जे हाकलतात, आम्हाला पोलीस दडपशाही करून म्हणून तुम्ही काय रक्ताचं पाणी केलं आम्ही तुमच्यासाठी। नोकरी सोडली मी, नोकरी यांच्यामुळे माहिती का पक्षात काम करू लागलो, 2 महिन्यांनी प्रचार करू लागलो आणि त्या नवीन माणसाला उमेदवारी दिली यांनी। कुठल्या व्यासवर दिली यांनी मला उत्तर द्यावं। माझं लेकरं आई बाप सगळं घेऊन रोडावर फिरून आलो मी रोज। का बरं, काय कमी आमच्या? त्यांनी उत्तर द्यावं आम्हाला, काय उमेदवारी आमची केली म्हणून द्यावा यांनी उत्तर आम्हाला। काय चुकलं आमचं? एक निष्ठ नाही, आम्ही पक्षाच्या नावावर काय दुकानदार केलं का? आमचं कॅरेक्टर खराब आहे, समोरच्यावर गुन्हे दाखल, 12 गुन्हे दाखल आहे। तुम्ही उमेदवारी दिली कसं काय त्याला? उत्तर पाहिजे। आम्हाला काय उमेदवारी नाकारली? काय चुकलं आम्ही? 20-25 वर्षाला काम करतो, 25 वर्षाचं काम करतो आम्ही। कुणालाही माझ्या विचारून घ्या, पुऱ्या भाजप पक्षाला विचारून घ्या, डॉक्टर कराड, संजय केनेकर, शिरीष बोराळकर, प्रत्येक नेत्याला विचारून घ्या। श्री भंडारी केव्हापासून दुसरं म्हणून तुमच्यासाठी अतुल साहेबांनी असं काय करू आमच्यासोबत? प्रत्येक इलेक्शनला माझा सिंहाचा वाटा नसला तरी खारुताईचा वाटा आहे माझा त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये। मी मंडळाचा प्रत्येक पक्षाचं काम जबाबदारीनं पार पाडलेलं आहे। मी पक्षाचा पदाधिकारी आहे, युवा मोर्चा शहराध्यक्ष राहिलो, कामगार मोर्चा उपाध्यक्ष राहिलं, अनुसूचित मोर्चाचा 3 वर्षापासून मी जिल्हा सरचिटणीस आहे। मी काय चुकलं माझं यांनी मला सांगावं, का बरं माझ्यासोबत यांनी असं केलं? कशामुळं? काय आमच्या निष्ठावंतात कमी राहिली? आमच्या निष्ठावंतात काय कमी राहिली? काय तुमचं आम्ही कोणतं घोडं मारलं, काय पाप केलं? काय पैसे पाहून गुन्हेगाराला उमेदवारी देता तुम्ही लोक? हे कोणती पद्धत आहे तुमची? नाही नाही साहेब, कसं शांत राहणार? नोकरी सोडली साहेब मी, नोकरी मी एकच बँकेत। पोलिसांची या ठिकाणी धरपकड सुरू झालेले पोलीस महिला आम्ही सगळे
शब्दांनी एकही गोष्ट आम्ही भाजप पक्षाची मानत आलो. आम्ही गद्दार नाहीये. गद्दारांना तिकीट देता, बाहेरून आले पक्षाचं तिकीट देता. 15 दिवसापूर्वी बाई आलेली छोट्या कार्यकर्त्याच्या बायकोला तिकीट देतात. आम्ही शांत बसणार नाही. पोलीस या ठिकाणी ताब्यात घेत आहेत. आपण पाहतोय की पोलीस कार्यकर्त्यांना या ठिकाणी ताब्यात घेतलं जात आहे. महिला पोलीस असतील, त्याचबरोबर इतर ज्या पदाधिकारी आहेत, हा या ठिकाणी आपल्याला प्रचंड राडा बीजेपीच्या कार्यालयामध्ये पाहायला मिळतो आहे. आणि पाहतोय की पोलिसांनी बळाचा या ठिकाणी वापर केलेला आहे आणि पोलीस कार्यकर्त्यांना या ठिकाणी जे भाजपा कार्यालयामध्ये राडा करतायत त्यांना या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे. महिला पोलीस असतील, इतर पोलीस असतील, आपण पाहतोय की पोलीस बळाचा या ठिकाणी वापर करतायत आणि जे कार्यकर्ते आहेत त्यांना ताब्यात या ठिकाणी घेतलं जाते. काय प्रतिक्रिया दादा तुमची? आमचं वाढ सुटला असून त्याने दुसरं उमेदवार दिली काय नसताना 3 महिन्याचा माणूस होता. 3 महिन्याचा माणूस होता. 3 महिन्यामध्ये आता परिचय झाला. 3 महिन्यामध्ये आता इथं प्रचारमध्ये आला, त्याला पक्षामध्ये तिकीट दिलं. त्याची बायको कोणी ओळखत नाही, कोणी कोणाला चक्का झालं सर का? सोडा चल. 3 वर्ष आता तो 3 महिन्यामध्ये प्रचाराच्या आला, पक्षामध्ये आला, त्याला हे दिलं. पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. ऐका दादा, विषय असा आहे, जो माणूस कार्यकर्ता होता, प्रॉपर कार्यकर्ता होता, त्याला तिकीट द्यायला पाहिजे असतं. आपण पाहतोय की पोलीस या ठिकाणी त्यांनी काही सोबत आणलंय का याची देखील तपासणी करतायत. या कार्यकर्त्यांच्या बॅगा देखील तपासल्या जात आहेत आणि त्यांच्याकडे इतर काही वस्तू आहेत का हे देखील पाहिलं जात आहे. आणि तपासणी पोलिसांच्या वतीनं करण्यात येते आहे की अनुचित कुठलाही प्रकार होऊ नये यासाठीची ही पोलिसांचं आपण पाहतो आहोत की अशा पद्धतीनं पोलिसांनी देखील इथे बळाचा वापर केलेला आहे. आणि आत्ताचे हे दृश्य आहेत भाजपा कार्यालयातले आणि महिला पोलीस असतील, इतर पोलीस असतील, त्यांनी देखील या ठिकाणी काही जणांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केलाय. आता आपण पाहतो एक महिला आहेत या ठिकाणी, त्या महिलांना देखील ताब्यात घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो आहे. अरे असं थोडीच आहे. नाही नाही नाही, काही नाही का, कशाला मारशील? हो केलं म्हणून आज आम्ही समाजकार्य केलं म्हणून आज आम्हाला असं डावलताय. शांत आम्ही पक्षाची कामं केली म्हणून आज आम्हाला हे पण शांतपणे करतात. उपोषणाला बसायचं आहे. मी 8 दिवस झाले तरी मी आत्मदान करणार म्हणजे करणार. ए शांत बस, तुझी फॅमिली आहे. अरे नाही करायचं आत्मदान, नाही करायचं, उपोषणाला बसायचं. आत्मदान नाही करायचं. लढायचं लढायचं रडायचं नाही. लढायचं आपण इथे उपोषणाला बसू. आज आमचं आयुष्य बरबाद झालंय. आज आमच्या लोकांना खर्च झाले. हे केलं आम्ही, खर्च केला. मी दवाखान्यात 8 दिवस ऍडमिट असताना मी पक्षाच्या दारोदार फिरून मी कामं केली. माझ्या मुलांची पर्वा केली आम्ही. अशा पद्धतीनं भाजपाच्या कार्यालयामध्ये गेल्या काही वेळापासून या ठिकाणी राडा सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आपल्यासोबत ACP आहेत, आपण त्यांच्याशी या ठिकाणी संवाद साधूया. दंगा करून होते दंगा नको पाणी घ्या जरा. तुझी फॅमिली आहे. त्या पक्षाची काय करते? काय करते? त्यांना तिकडे बाजूला घ्या. अरे 1 मिनिट मोकळा. 1 मिनिट. अरे ताई 1 मिनिट शांत राहा थोडंसं. आत्ता आपण पाहतो आहोत की ते मागच्या दाराने भैया पाणी काय करते?
एका व्यक्तीनं या ठिकाणी पेट्रोल आणलं होतं, कोणी पेट्रोल आणलं होतं? एका व्यक्तीनं या ठिकाणी पेट्रोल आणलेलं होतं आणि त्यांनी देखील आपण पाहिलं तर पेट्रोल आणून या ठिकाणी आत्मदहनाचा एकाने प्रयत्न या ठिकाणी केल्याचं ते पेट्रोलची सांगितलं दृश्य जातंय. आपल्या पोलिसांचा कॅमेऱ्यात देखील आहेत, त्यांना सांग कापून द्या. फाटा आहे. मागच्या बाजूनं काही कार्यकर्ते गेले असल्याची माहिती आहे आणि त्यामुळे पोलिसांची धावपळ या ठिकाणी होते. आता आपण पाहिलं तर मागच्या बाजूनं काही मला बाकीचं माहिती आंदोलन पदाधिकारी सर भाजपला माहिती आहे माझ्याकडनं कधीच पक्षाच्या बाबतीत चुकी झाली. 25 वर्षापासून मी काम करतो. भाजपचा 2x2चा झेंडा नव्हता, भारतीय जनता पार्टीचा गजानन महाराज मंदिराच्या समोर. त्यावेळेस मी भाजी मंडी संघटना स्थापन केली. माझा बाप या पक्षात काम करत होता, मी करतो, आता माझी बायको करतोय. आमच्या 3 पिढ्या पक्षासाठी सर आम्ही काम करायला आलो, ते पण एकनिष्ठपणे. आणि त्याचा आम्हाला असा जर हे भेटत असेल, आम्हाला अन्याय होत असेल तर सर मला सांगा, मग माझी भूमिका चुकती का बरोबर आहे साहेब? मला साहेबांनी न्याय द्यावा ही माझी नम्र विनंती साहेबांना, पक्षाला माझ्या. बिलकुल आता साहेब. इथं तुम्ही ठिया मांडून बसलात. नक्की साहेब बसणार मी इथं. मला साहेबांना भेटायचं आहे. मला साहेबांनी मला न्याय द्यावा. मला बाकीचा विषय भेटल्याशिवाय जाणार मला नाही. भेटायला काय अडचण आहे? साहेब मला भेटू देत नाहीये. मला ते तुम्ही जाऊ देत नाही. पोलीस प्रशासन मला जाऊ देत नाही त्यांना भेटायला. ते पण मला काही येऊ देत नाही. म्हणून मी त्यांच्या इथं बसलेलो आहे सर. इथं नाही, कोणी येऊ देत नाही तुम्हाला? मला पक्षाचे साहेब पण येऊ देत नाही आणि पोलीस प्रशासन पण अडवतं साहेब मला तिथं जायला. बरं, मग आता त्यामुळे मी सर इथं बसून राहणार. साहेब येणार नाही तोपर्यंत. राखेल कोणी आणलं होतं? पेट्रोल 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 ते दुसऱ्या उमेदवाराने आणलं होतं सर. काय त्यांनी तुम्हाला सांगितलं होतं का? नाही सर, त्याचं माझं काही हे नाही. बरं, इतक्या टोकापर्यंतची नाराजी आहे का पेट्रोल घेऊन यावं? मग काय करणार सर? अहो साहेब हातावर पोट आहे आमचे. संतोष आपल्यासोबत एसीपी आहेत. एक सॉरी मंत्री महोदयांचं देखील वाहन या ठिकाणी आहे. तर हे वाहन अडवून या ठिकाणी संताप सभेचं या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. बीजेपीच्या कार्यालयामध्ये प्रचंड राडा या ठिकाणी सुरू आहे आणि आपल्याला हा सगळा राडा इथे पाहायला मिळतोय. एकानं अंगावरती पेट्रोल टाकून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्याला वेळीच अडवलं, त्यामुळे अनर्थ टळला. मात्र महानगरपालिकेमध्ये तिकीट नाकारल्यावरनं प्रचंड राडा या ठिकाणी भाजपाच्या प्रचार कार्यालयामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतोय. काही महिला आहेत, काही पुरुष आहेत, यांनी देखील या प्रचार कार्यालयामध्ये ठिया दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि गेल्या तासाभरापासून वेगवेगळे तिकीट नाकारलेले लोक या ठिकाणी येत आहेत आणि त्यांनी या ठिकाणी गेल्या काही वेळापासून राडा या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि याच कार्यालयामध्ये अतुल सावे असतील, त्याचबरोबर भागवत कराड असतील, हे देखील बसलेले आहेत. ज्या VIP रूममध्ये ते बसलेले आहेत त्या ठिकाणी दरवाजा देखील काही लोकांनी तोडला, आत जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यांना वेळीच या ठिकाणी अडवलं. त्यामुळे अनर्थ टळला. मात्र प्रचंड राडा या भाजपाच्या कार्यालयामध्ये सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि महिला प्रचंड या ठिकाणी संतापलेल्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर संभाजीनगरमधली ही दृश्य आपण बघतोय. गेल्या काही वेळापासून या ठिकाणी जोरदार राड्यासारखी परिस्थिती आहे. अनेक महिला कार्यकर्त्यांना उमेदवारी नाकारण्यात आलेली आहेत. अनेक जणी 18 वर्ष पक्षासाठी काम करतायत आणि त्यांना उमेदवारी नाकारण्यात आल्यामुळे आता त्यांचा उद्रेक या ठिकाणी झालेला बघायला मिळतोय. दिव्या मराठे आणि यांच्यासोबतच काही महिला पदाधिकारी होते, ज्यांना अनेक वर्ष त्या काम करत असताना देखील त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. किती कामं केली? तुम्ही नील पगाराला कधी बघितलंय का? पक्ष भरलाय मी पण रडू नको. नील पगाराचं तुम्ही कधी नाव ओळखून आहे का तुम्ही? या आतमध्ये या, शांत बसा. चल एक मिनिट आतमध्ये या, आतमध्ये या. या ताईंशी बोला ना, ताईंशी बोला. पोरं ते चिडचिड आणि नील पगाराला आज कोणता आमदार कोणता पदाधिकारी होईल?
आत्ता आपण पाहिलं तर काही महिला ज्येष्ठ पदाधिकारी आहेत भाजपा पक्षाच्या, त्यांनी या ठिकाणी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करतात. ज्या पदाधिकारी नाराज आहेत त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. मात्र तासाभरापासून भाजपाच्या कार्यालयामध्ये एकानं रॉकेल अंगावरती घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. इतर राडा जो आहे तो बीजेपी कार्यालयामध्ये गेल्या तासाभरापर्यंत सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. काही लोकांनी पैसे घेऊन तिकिटासाठी हट्ट धरून तिकीट दिलं, त्याचा मी निषेध करते आणि मी अपक्ष फॉर्म भरलेला आहे आणि तो ठेवणार. पण ताई तुम्ही इथं कार्यालयात आलात तर मग तो अपक्ष अर्ज भरल्यानंतर आलात म्हणजे इथं इथल्या नेत्यांना भेटणार आहात, त्यांना भेटायला चालले आणि हे सांगणार की मला अनुभव आहे. माझ्या वॉर्डात सर्वसाधारण महिलेचा वॉर्ड असताना ओबीसीला इथे प्रवेश देऊन तिला तिकीट दिलं. याचं कारण काय? याचं कारण पक्षात येत आहे त्या लोकांना तिकीट देत आहे. आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना कशाला ठेवताय? कामं केलेली आहेत. वॉर्डाचा काय विकास केला सगळ्या शहराला माहिती आहे, सगळ्या भागाला माहिती. यांनी पण भरलेला आहे फॉर्म, त्यांनाही नाकारला. अखेरपर्यंत ठेवलं की तुम्हाला देऊ. मग हा अन्याय का केला जातो असं तुम्हाला वाटतं? हा अन्याय. त्यांच्याकडे जास्त इन्कमिंग होती ना म्हणून ते अन्याय यापुढे सगळं इलेक्शन हे पैशाच्या जोरावर चालू आहे. पैशाच्या जोरावर भारतीय इलेक्शन जनता चालू पार्टीच्या आहे. कामाला मला काय मला काय 41 वर्ष काय झाले. भारतीय जनता पार्टीच्या कामाला मला 41 वर्ष झाली. दरवेळेला प्रत्येक पार्टीच्या प्रोसिजर प्रमाणे फॉर्म भरला. कालपर्यंत मला सांगितलं की तिकीट फायनल होईल, यांना नाही देणार त्यांना नाही देणार. जे तिकीट मागत नव्हते, जे निवडणुकीच्या सगळ्या याच्यामध्ये प्रोसेसमध्ये अधिकारी म्हणून फिरत होते, त्यांनी तिकीट घेतलं. भारतीय जनता पार्टीच्या 41 वर्षापासून मी काम करतो. 84 पासून 95 ला निवडणूक लढवली होती. 30 वर्षापासून रिझर्वेशन होतं, मला तिकीट मिळालं नाही. या वेळेला फॉर्म भरला, सगळ्या नेत्यांनी सांगितलं तुम्हाला तिकीट देऊ. आणि काल जो निवडणुकीच्या प्रोसिजर मध्ये होता त्याला आम्हाला अंधारात ठेवून त्याला तिकीट दिलं. जो प्रोसिजर प्रमुख आहे हे भारतीय जनता पार्टीकडून अपेक्षितच नाहीये. आमच्या प्रभागात महिलांमध्ये ओबीसी महिला घुसडली सर्वसाधारण मध्ये. आणि चक्कर येऊ लागले वाटतं, तिला चक्कर येऊ लागले. खुर्चीवर बैस, शांत बस. हे काहीतरी हे आहे का काही? पाणी घ्या, पाणी. तिला चक्कर आली. हा अन्याय आणि ही भारतीय जनता पक्षाच्या सगळं ते चॉकलेट थोडं 5 सगळं बेटा मिनिटं सगळं ते ऐका तुम्ही ऐका. अरे 1 मिनिट ऐका जाओ. ताई घ्या ना ताई. करणार म्हणजे अरे धटके लढणे शिवसेनेत असताना तेव्हा पण असंच डावलण्यात आलं. त्यांना आपटी आता पण कशी एवढ्या द्यायची हे वर्षापासून काम पाहिजे करताना एवढं आता. डावलण्यात जे आहे, आलं. त्यांना कसं पाडायचं हे पाहिजे आता. पैसा किती काय बघू आपण. आपल्याला पाडायची गरज नाकारलं. नाही. ते आणि जी स्वतः नवीन जी आली आहे, जिने कुठले गुन्हे नाही काय नाही, ओबीसी ला ओपन मधून दिलं. ओपन सीट महिलांसाठी सुटलेली असताना भाजपा बदललंय, पैशावर चाललंय असा आमचा स्पष्ट आरोप आहे. पैसा लो, पैसा फेकॉर तिकीट लेके जाओ, हेच झालं. आज आमच्या आयुष्यात आता हे होईल उघड. मागे फिरून कोण करताय होईल उघड. पण ही पद्धती चुकीची आहे ना. भाजप शिस्तबद्ध पक्ष म्हणून आतापर्यंत प्रसिद्ध होता, पण ह्या निवडणुकीत हे चुकीचं ठरलेलं आहे. कार्यकर्ते गुन्हे ज्यांच्यावर दाखल झाले 10 वर्षापासून मी पण केलं. त्याच्या आधी मी पूर्वी जनसंघात सुद्धा होते. जनसंघाच्या काळात सुद्धा मी होते. भाजप स्थापन झाला तेव्हाही होते. मधल्या काळात फक्त शिवसेनेत गेले होते. पण या वेळेस तुमचा क्लेम होताच तुम्हाला होता. उमेदवारी मिळेल आणि तुम्ही मला सांगितलं गेलं होतं काही नेत्यांकडनं की त्यांना तिकीट देणार नाहीये, तुम्ही टेन्शन घेऊ नका. मग असं का घडलं वेळेवर? ताई तुम्ही किती टर्म नगरसेविका होता? 3 टर्म नगरसेविका आहे आणि तुमचं. आणि माझ्या वॉर्डाचा त्या काळात मी एवढा विकास केला. पाणी, ड्रेनेज लाईन, जो आपल्याला निराला बाजारचा ब्रिज दिसतोय तो ब्रिज, रिटेनिंग वॉल. आज माझ्या वॉर्डातले अनेक लोक तुम्हाला सांगतील की झोपडपट्टी झाली आपल्या वॉर्डाची म्हणून. आणि तुम्ही त्यांच्यात काय बघितलं असं आणि कोणतं हे पाहून तिकीट दिलं, आमचा हा प्रश्न आहे. काय डेव्हलपमेंट झालेली त्यांच्या काळात. हे शांत बस ग बाई. हळूहळू
ही 2 मिनिट शांत बसू द्या, आपण बाहेर थोडं प्लीज सगळ्यांना विनंती करतो मी. त्यांना वेळ द्या थोडासा. थोडं relax होऊ द्या. थोडं मी सगळ्यांना रिक्वेस्ट करतो. घर फिरलं नाही आज, एक घर सोडलं नाही. बरोबर फॉर्म भरलाय का? पाणी प्याता येईल, पाणी घ्या, पाणी प्या. भरलेला राहू द्या फॉर्म राहू द्यायचं भरलेलं. विनंती प्लीज, आपण थोडंसं बाहेर थांबलं तर बरं होईल. रिलॅक्स होऊ द्या त्यांना. काय होणार त्याच्या आता काही झालं सिरियसनेस परत त्रास होईल. प्लीज सगळ्यांना रिक्वेस्ट हात जोडून रिक्वेस्ट आहे. प्लीज सर, प्लीज प्लीज निश्चित आपण पाहतोय की त्यांची एकंदरीतच जी परिस्थिती आहे ती अत्यंत बिकट या ठिकाणी झालेली आहे आणि आपण इतर ज्येष्ठ नागरिक देखील, ज्येष्ठ नगरसेविका देखील आहेत आणि आपण पाहतोय की त्यांची अत्यंत तब्येत बिघडलेली आहे आणि तिकीट न मिळाल्यानं आपण पाहिलं की कशा पद्धतीनं हा वाद इथे पाहायला मिळतो आहे आणि इथे जर आपण पाहिलं तर महिला पदाधिकारी त्यांना सावरण्याचा प्रयत्न करतायत, मात्र अद्यापही आपण पाहिलं तर परिस्थिती इथली पाहिली तर सगळे अनेक जण या ठिकाणी नाराज असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि नाराजी या ठिकाणी निश्चित आपल्याला पाहायला मिळते आहे आणि भाजपच्या वतीनं आवाहन केलं जात आहे की अशा पद्धतीनं आपण आपल्यासोबत ACP आहेत, आपण त्यांच्याशी या ठिकाणी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय, शांतता आहे, आम्ही शांतता मोठ्या प्रमाणात फोर्स डिप्लॉय केलेला आहे. काही शांतता अनुचित प्रकार, एक रॉकेल ओतून थँक्यू पेट्रोल ओतण्याचा प्रयत्न केला, थँक्यू पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला, त्याला तुम्ही ताब्यात घेतला. थँक्यू आम्हाला आमचं काम करू द्या. थँक्यू. आपण पाहतोय की पोलीस या सगळ्या प्रकरणात फारसं बोलायला तयार नाहीत. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही असं त्यांचं म्हणणं आहे, मात्र असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी नाराज आहेत आणि ते प्रत्यक्षरित्या नाराजी या ठिकाणी व्यक्त केली जाते. आपल्यासोबत आणखी काही पदाधिकारी आहेत. तुम्ही पण नाराज? हो सर, गेल्या 25 वर्ष सर आम्ही काम केलं, रात्रंदिवस पक्षाने जे जे आदेश दिले ते गेलं सर आणि आता वेळ आली तर दुसऱ्याचं नाव येतं, हे योग्य नाही आहे. खूप कामं गेले माझ्याकडे, एवढे रेकॉर्ड आहे सर, काय सांगा तुम्हाला. आम्हाला दादागिरी करायचा, आरडाओरडा आवडत नाही म्हणून पक्षाने आमच्यावर अन्याय केला सर. अन्याय होतो? कुठल्या प्रभागातून तुमचं नाव? 19 प्रभागामधून ओपन मध्ये कोणीच नाहीये सर माझ्याशिवाय. हे सगळ्यांना माहिती आहे. आम्ही 2 महिन्यापासून फिरतोय रात्रंदिवस आणि याच्या आधी मी 25 वर्षापासून काम केलं. सगळे नेते माझ्या घरी येऊन गेलेले, सगळ्यांना माहिती मी खूप काम केलं आणि एक निष्ठ होते मी पक्षाशी. कुणी तुम्हाला तिकीट दिलं? कुणावर नाराजी आहे तुमची? सर मी कोणावरच नाराज नाही, पण माझं नाव घ्यायला पाहिजे बस एवढं. निश्चित आपण पाहतोय की इथे आपल्याला नाराजी पाहायला मिळते आहे. संध्या कापसे या संध्या कापसे आहेत, 19 प्रभागातून इच्छुक होत्या, मात्र त्यांना तिकीट मिळालं नाही, त्यामुळे त्यांनी आता ह्या भेटायला आल्यात. आतमध्ये हा VIP कक्ष आहे. या VIP कक्षामध्ये भाजपाचे नेते बसलेले आहेत. गेल्या तासाभरापासून बाहेर सगळा राडा सुरू आहे. अतुल सावे असतील, त्याचबरोबर भागवत कराड असतील, इतर नेते ह्या VIP कक्षामध्ये बसलेत. काही वेळापूर्वी हे VIP कक्षाचं दार होतं ते या ठिकाणी कार्यकर्त्यांनी तोडलेलं होतं. आता ते दुरुस्त करण्यात आलं आहे, मात्र अद्यापही आपण ज्यांना इच्छुक आहेत काहींना आतमध्ये बोलवलं जातं आहे आणि त्यांच्याशी संवाद साधला जातोय. तर बाहेर कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती नाराज आहेत. VIP कक्षाच्या बाहेर अशा प्रकारचा पोलिसांचा बंदोबस्त आहे, ज्या ठिकाणी मंत्री अतुल सावे आणि खासदार भागवत कराड या ठिकाणी उपस्थित आहेत. मात्र बाहेर आपण पाहिलं तर प्रचंड राडा आपल्याला पाहायला मिळतोय. अनेक महिला पदाधिकारी आहेत ज्यांना तिकीट मिळालं नाही, ते या ठिकाणी नाराज आहेत आणि गेल्या तासाभरापासून भाजपाच्या कार्यालयामध्ये प्रचंड गोंधळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. भोळ येईपर्यंत महिला या ठिकाणी त्यांची व्यथा मांडत होत्या, मात्र आपण जर पाहिलं तर त्यांची व्यथा ऐकायला सध्या नेते नाही आहेत, अशा प्रकारचं देखील त्यांचं म्हणणं आहे. आणि आता ज्या महिला पदाधिकारी आहेत त्यांना या ठिकाणी घेऊन जाण्यात येत आहे आणि ज्या नाराज आहेत त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. भाजपाच्या इतर जे जुने पदाधिकारी आहेत त्यांनी देखील नाराजी या ठिकाणी व्यक्त केली आहे. नव्या लोकांना तिकीट मिळाल्याचा
आरोप देखील त्यांचा या ठिकाणी आहे. आणि आत्ता आपण या महिला आहेत त्यांना घेऊन जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी कार्यकर्ते करत आहेत. मात्र गेल्या तासाभरापासून भाजपाच्या कार्यालयामध्ये प्रचंड प्रमाणावरती तणाव या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. आणि आत्ता आपण पाहिलं तर इथून त्यांना घेऊन जाण्यासाठीचे प्रयत्न या ठिकाणी भाजपाच्या वतीनं करण्यात येत आहेत. आणि आत्ता सुहाना भदाडे असं त्यांचं नाव आहे. दादा त्यांचं नाव काय? सुवर्णा राम बताडे, प्रभाग क्रमांक 22. प्रभाग क्रमांक 22 मधून ह्या सुवर्णा आहेत ज्या इच्छुक होत्या, मात्र त्यांना तिकीट मिळालं नाही. त्यामुळे त्या या ठिकाणी नाराज आहेत आणि त्यांनी थेट नाराजी या ठिकाणी व्यक्त केली. याच महिला आहेत ज्या अतुल सावे यांच्या घरी होत्या, तिथेही त्यांनी या ठिकाणी नाराजी व्यक्त केलेली होती. तिथून त्या इथपर्यंत पोहोचल्या आणि आता इथे देखील मोठ्या प्रमाणावरती अनेकांनी नाराजी या ठिकाणी थेट व्यक्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि गेल्या तासाभरापासून भाजपाच्या कार्यालयाबाहेर अशा पद्धतीचा राडा सुरू आहे. आणि इथे पोलिसांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, एकाने अंगावर रॉकेल पेट्रोल ओतून घेण्याचा प्रयत्न केला, पोलिसांनी त्याला आवरलं आणि आत्ताची ही स्थिती आहे. आत्ता आपण भाजपाच्या कार्यालयाबाहेरची ही स्थिती आहे. आणि भाजपाच्या कार्यालयाबाहेर काही महिलांनी ठिय्या द्यायचा प्रयत्न केला, जुन्या कार्यकर्त्या आहेत त्या या ठिकाणी नाराज झाल्या. आणि आत्ताही आपण पाहिलं तर या महिला आहेत हे या ठिकाणी नाराज आहेत आणि प्रचंड गोंधळ भाजपाच्या प्रचार कार्यालयाबाहेर या ठिकाणी सुरू आहे. नाराजींचा या ठिकाणी रोष आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि नाराजीचा रोष भाजपाच्या कार्यालयामध्ये गेल्या तासाभरापासून सुरू आहे. आणि प्रचंड गोंधळ आणि तणावाचं वातावरण भाजपाच्या प्रचार कार्यालयाच्या बाहेर आपल्याला गेल्या तासाभरापासून निश्चित पाहायला मिळते. अनेकांनी या ठिकाणी रोष व्यक्त केलेला आहे. आणि कृष्णा, साधारण गेल्या 9 वर्षांपासून राज्यामध्ये या निवडणुका झालेल्या नाहीयेत आणि आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी या आशेने आपापल्या प्रभागांमध्ये या सगळ्यांनी जीव तोडून काम केलंय, पण उमेदवारी आता मिळत नाहीये. त्यामुळे हा सगळा नाराजीचा सूर आपल्याला दिसतोय, नाराजी उफाळून आल्याचं आपल्याला दिसतंय. कृष्णा, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.